बायोट-सेवर्ट लॉचं लेक्चर नंबर 1 यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट लाईनवर कसे प्रश्न बनतात आणि नीट ते जेई लेवल पर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत ते बघणार आहोत. प्रश्नांमध्ये भरपूर व्हरायटी असणार आहे. पटकन वही पेन काढून बसायचंय कारण आता आपण क्वेश्चन सॉल्व करायला सुरू करणार आहोत. सगळ्यात पहिले मला काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील. जास्त आपण न्यूमेरिकल्स करणार पण एक बेसिक फॉर्म्युले आपण पटकन डिस्कस करून घेऊ. तर सर आम्हाला माहिती आहे की एका वायरमुळे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो बेटा, तर म्यू नॉट आय अपॉन 4 पाय डी. कुठे म्हणतोय मी, पॉइंट पी वर. या वायरमध्ये जर आय करंट आहे आणि पी पॉइंट परपेंडिक्युलर डिस्टन्स डी आहे वायर पासून, तर इथे मॅग्नेटिक फील्ड किती असेल, तर म्यू नॉट आय अपॉन 4 पाय डी साइन अल्फा प्लस साइन बीटा. अल्फा आणि बीटा काय आहे सर, तर अल्फा म्हणजे पी आणि वायरच्या एका एंडनी किती अँगल तयार केला तो, आणि बीटा म्हणजे पी आणि वायरच्या दुसऱ्या एंडनी किती अँगल तयार केला तो. हे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे. हो सर. मला सांगा डायरेक्शन काढता येते का, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बेसिक मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, थोडं तर बेसिक यायला हवं. डायरेक्शन कशी काढणार, राईट हँड थंब रूल. वायरला पकडा, करंटच्या दिशेने थंब पॉइंट झाला पाहिजे राईट हँडचा. तर हा थंब पॉइंट झाला आणि बाकीचे बोट कर्ल करा किंवा फिरवा, तुम्हाला दिसेल बी पॉइंटला आतमधल्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड यायला पाहिजे. मग मी म्हणतो ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना सर, ती कशी आलेली आहे, आतमध्ये आलेली आहे. त्याच पद्धतीने इनफायनाइट आणि सेमी इनफायनाइटच्या दोन केसेस येतात. आता ही कुठली केस आहे सर, तर ही आहे इनफायनाइट वायर. म्हणजे जर वायरची लेंथ इनफायनाइट असेल तर मला सांगा की मॅग्नेटिक फील्ड कशी कॅल्क्युलेट करता येणार. तर सरळ सकट तुम्ही म्हणाल, काय म्हणायचं की सर हा जो आता अँगल येणार आहे, हा जो अँगल असा तू वरपर्यंत करत जाशील बरं का, अल्फा आणि बीटा हा जो अँगल येणार आहे हा किती यायला पाहिजे, तर आपण याला अल्फा म्हटलं आणि हा जर बीटा म्हटलं तर अल्फा येईल 90 डिग्रीज आणि बीटा सुद्धा किती येणार आहे, 90 डिग्रीज. ते एंड आहेत ना इथे दिसतायत तुला, एंडला कनेक्ट करू शकलोय मी, पण ऍक्च्युअल मध्ये कनेक्ट नाही करता येत कारण ती इनफायनाइट वायर आहे. ती जेव्हा इनफायनाइट जाईल, एकदम वरती जाईल ना, तेव्हा हा एंड बघ जसा जसा डिस्टन्स वाढतो तसा हा इथे जर पाहिजे तर हा अँगल परत वाढला 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 असा इनफायनाइटला जाईल, तर 90 कडे जाईल मी, 90 कडे. अल्फा आणि बीटाला जर तू 90 टाकलं तर तुला व्हॅल्यू येईल म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डी. हे माहिती पाहिजे, ठीक आहे. तसंच जर का कधी सेमी इनफायनाइट वायर असली तर काय बेटा, सेमी इनफायनाइट, तर सेमी इनफायनाइट साठी उत्तर काय पाहिजे, सेमी इनफायनाइट साठी आधी सांग मला अँगल काय पाहिजे. अँगल काही नाही सर, सोपं आहे, हे बिलकुल सोपं आहे. तसं हा अँगल हा वाला जर मी घेतला अल्फा, तर इथे अल्फा असेल 90 डिग्री, काही डाऊट नसायला पाहिजे. एकदम दूर जाईल, आपण एकदम दूर जाऊ तिकडे एकदम इन्फायनाइटला. आणि सर बीटा किती आहे बेटा, बीटा इथे बघ, हा इथे हा दुसरा एंड आहे वायरचा, किती तयार करतोय मी दुसरा एंड बरोबर, काहीच तयार करत नाही म्हणजे 0 आहे. म्हणजे बीटाची व्हॅल्यू किती येईल सर, 0 डिग्री. अल्फा आणि बीटाचा जर फॉर्म्युला टाकला तुम्ही, म्हणजे अल्फा आणि बीटाचा जर व्हॅल्यू टाकल्या फॉर्म्युल्यामध्ये, तर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे म्यू नॉट आय अपॉन 4 पाय डी. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर परत एकदा सेमी इनफायनाइट वायर आहे, ही सुद्धा सेमी इनफायनाइट वायर आहे सर, सेमी इनफायनाइट वायर ही. तर या केसमध्ये पण, या केसमध्ये आता इकडे मी अल्फा घेतला, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. हा जर आपण बीटा घेतला, अल्फा बीटा तुम्ही काही घेऊ शकतात. हा जर इकडे मी बीटा घेतला, हा इनफायनाइट एंडला चालला येतो, तर बीटाची किंमत किती लिहिते, बीटा येईल 90 डिग्री है ना. आणि अल्फा तर कुठला पण अँगल असू शकतो, कारण हा आता मी आहे ना सेमी इनफायनाइटच्या एंडला नकोय मला. ही जी सेमी इनफायनाइट वायर आहे ना, याच्या एंड पॉइंटला नकोय मॅग्नेटिक फील्ड. मग कुठे पाहिजे सर, इथे कुठेतरी मध्ये पाहिजे, माहिती नाही कुठे एक्झॅक्टली. मग इथे पाहिजे, तर हा अँगल अल्फा तयार केलाय, इकडचा अँगल बीटा तो 90 कडे चाललाय. जर मी बीटाच्या आगी 90 टाकलं तर साइन 91 येईल आणि इथे साइन अल्फा येऊन जायला पाहिजे. हे एकदम बेसिक गोष्टी आहे ना, बेसिक एकदम. त्याच पद्धतीने इथे मॅग्नेटिक फील्ड किती आहे, मॅग्नेटिक फील्ड 0 आहे. जसं ही वायर आहे त्याच्यामधून आय करंट चाललाय, तर पॉइंट पी ला मॅग्नेटिक फील्ड येणार आहे 0. का, कारण हा पॉइंट पी आहे ना ऍक्सिसवर आहे बघा, ऍक्सिस वर मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काय असते, 0 असते. इथपर्यंत काय डाऊट, नो डाऊट. मग आता प्रश्न सोडवायला घ्यायचे नक्की सर. हे न्यूमरिकल प्रॅक्टिस सेशन आहे, ठीक आहे. म्हणून थोडं बेसिक फॉर्म्युले तुमच्या डोक्यात बसले पाहिजे, आधीच तुम्हाला क्लिअर पाहिजे, म्हणजे तुम्ही पटपट सोडवू शकाल. सगळ्यात पहिले मला मॅग्नेटिक फील्ड पाहिजे सेंटरला,
एक स्क्वेअर आहे हा, ठीक आहे, त्याच्या सेंटर पॉइंट पी ला पाहिजे. मग या प्रश्नामध्ये काय करायचं बघा, सोपा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगतो. कुठले पण एका वायरसाठी काम करू आपण. या वायरसाठी जर मी काम केलं तर सगळ्यात पहिले आपण अँगल वगैरे बघून घेऊ काय काय येतो. तर या दोन एंड्स कनेक्ट करा, ठीक आहे. आता मला सांगा पटकन की अँगल कुठला कुठला घ्यायचा असतो. तर पी दोन एंड बरोबर काय बनवायचं ते बघायचंय, दोन्ही एंड बरोबर. हे बघा, हा स्क्वेअर आहे म्हणजे हा अँगल किती यायला पाहिजे 45, आणि हा किती यायला पाहिजे सर, हा पण 45 यायला पाहिजे, कारण टोटल हा किती असेल 90 डिग्री असेल. बरोबर आहे ना. बघ बेटा, हा 90 आहे, हा पण 90 आहे सर, हा 45 आहे, ठीक आहे. म्हणजे तिकडचा पण 45 यायला पाहिजे. काय डाऊट आहे का? नो डाऊट. आता काय करायचंय, मला एक सांगा, हा जर डिस्टन्स ए आहे तर हा डिस्टन्स किती असेल. हा डिस्टन्स ए, पूर्ण साइड ए म्हणजे हा किती असेल, त्याचा अर्धा, म्हणजे सर हे आहे a/2. काय डाऊट आहे का? नो डाऊट. हा, एक गोष्ट लक्षात घेशील, एका वायरची जी मॅग्नेटिक फील्ड असेल ना पी, ती तिन्ही वायरची पण तीच असेल. कसं सांगा सर. बघ, या वायरसाठी मॅग्नेटिक फील्ड कुठे, आतमध्ये है ना, या वायरसाठी आतमध्ये. या वायरसाठी बघ, थंब पकड, आतमध्ये. अच्छा, इकडच्या वायरसाठी बघ, ते पण कसं येईल, आतमध्ये येईल. बरोबर आहे ना, आतमध्ये येईल. आणि या वायरसाठी पण आतमध्ये, सगळ्या वायरसाठी आतमध्ये. आणि दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे काय सर, सगळीकडे सिमेट्री बेटा. कसं सिमेट्री आहे बघ, तू जर बघितला तर तुला आरामात दिसून जाईल मला काय म्हणायचंय ते, की सगळे अँगल्स पण सेम आहे आणि सिमेट्री बघ. म्हणजे आता इथे पण a/2 येणार, इथे पण a/2 येणार, इथे पण a/2 येणार. आणि सगळे अँगल कसे आहेत सर, सगळे अँगल सुद्धा 45 डिग्री. जसं याच्यासाठी हा अँगल 45 आहे, मग पुन्हा हा 45 आहे, या वायरसाठी पण हा 45 आहे, हा 45 आहे. इकडे बघायला गेलं तर हा पण 45 आहे आणि हा पण 45 आहे. म्हणजे सिमेट्री आहे. एका वायरमुळे काढली तर आपल्याला येऊन जाईल, ठीक आहे. तर मग एका वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड काढून दाखवा सर. तर आपण याला AB, मी याला AB नाव दिलं, ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड AB वायरमुळे किती येईल, तर ती यायला पाहिजे μ0I अपॉन परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे a/2, आणि 4 असतं ना इथे, अरे असतं की नाही, 4πd, 4π इंटू a/2 साइन 45 साइन अल्फा प्लस साइन बीटा, साइन 45. हे जे काही येईल तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. म्हणजे नेट मॅग्नेटिक फील्ड जी असली पाहिजे ना, नेट मॅग्नेटिक फील्ड पाहिजे 4 पट. 4 पट का बरं, कारण 4 वायर्स आहेत म्हणून. 4 पट ही जी आपण मॅग्नेटिक फील्ड काढली त्याला, म्हणजे इंटू 4 केलं तर तुझं आन्सर येऊन जाणार आहे. आलं लक्षात? हा, कळालंय का तुला हे कसं केलं? हो सर 100% कळालं, काही डाऊट नाही, ठीक आहे. याचा आन्सर बघून घे काय येईल. त्याच पद्धतीने जर मला इथे सेंट्रॉइडला काढायचं असेल तर कसं येईल रे. पहिले दिशा बघून घ्या, दिशा सेंट्रॉइडला दिशा बघून घ्या. या वायरमुळे कसं येते, आतमध्ये येते. अच्छा, इथे मी डायरेक्शन नाही लिहिली, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय सर, जी पण डायरेक्शन येईल बेटा ती आतमध्ये येईल. त्याच पद्धतीने इथे आतमध्ये येईल, या वायरमुळे सुद्धा आतमध्ये येईल, आणि या वायरमुळे सुद्धा आतमध्ये येईल. आणि इथे सुद्धा सिमेट्री आहे की नाही? हो सर सिमेट्री आहे. तर कुठल्याही एका वायरमुळे काढतो मी, या वायरमुळे काढतो, सोपं पडेल. मग कुठल्याही एका वायरमुळे जर काढलं तर किती येईल सर? चला पटपट सांगा मला. हे काय झाले, 1 मिनिट, ठीक. सगळ्यात पहिले तुला माहिती पाहिजे की हा टोटल अँगल किती असतो. टोटल अँगल 120 आहे, म्हणजे हा किती झाला 60 है ना, आणि हा किती आहे सर 60. म्हणजे इथे मी लिहितो बेटा, अल्फाची व्हॅल्यू आली 60 डिग्री, आणि सर बीटा किती आला, बीटा पण 60 डिग्री आला. हे माहिती आहे ना 60 डिग्री कसं आलं, कारण हा 60 आहे. तसाच इथून जर तू बघायला गेलं, हा जर बघायला गेला हा अँगल, तर हा सुद्धा 120 येईल आणि हा सुद्धा 120 येईल, आणि हा 120 म्हणजे 360 येईल, म्हणून हे 60 झाले. आता तुला हे माहिती पाहिजे की हा डिस्टन्स किती, हा डिस्टन्स किती सांग बरं. हा डिस्टन्स किती असतो. हा जर इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड जर ए आहे, तर माझा प्रश्न असा आहे हा डिस्टन्स किती असतो. तर हा डिस्टन्स असेल, हा जर ए तर मग हा सर किती झाला, हे किती झालं. जर बेसिक ट्रिग्नोमेट्री वापरली तर, किंवा मग पाठ असला तरी चांगलीच गोष्ट आहे. हा a/2 आहे सर, हा 30 डिग्री आहे, म्हणजे हा किती यायला पाहिजे, हा a/√3 यायला पाहिजे का, बेस अपॉन परपेंडिक्युलर अपॉन बेस a/2√3 यायला पाहिजे, ठीक आहे. a/2√3, कारण परपेंडिक्युलर अपॉन बेस काय असतं बेटा
टॅन थिटा असतं, किंवा तुला डायरेक्ट पाठ असेल तरी चांगलं आहे. मग आता मी डायरेक्ट लिहितो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए बी. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए बी काय यायला पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4 पाय डी ची किंमत टाकशील a/2√3 साइन 60 प्लस साइन 60 साइन अल्फा प्लस साइन बीटा. बरोबर आहे का? व्हॅल्यू टाकून घ्या, आन्सर येऊन जाईल. आणि जर तुम्हाला बी नेट पाहिजे असेल, बी नेट इथे लिहितो मी, बी नेट नेट मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असेल तर ती तिप्पट करावं लागेल बी ए बी ची जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामुळे. तिप्पट का बरं? कारण 3 साइड्स आहे म्हणून. अरे कळतंय का? सोपं आहे की नाही? हो सर एकदम सोपं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. शाबास. हे एंड पर्यंत आन्सर काढ, या 2√3 ला वरती घे, कॅल्क्युलेशन कर. जे पण आपण सोडवतोय याचं तुला कंप्लीट सोल्युशन हे सगळं सॉल्व्ह करून तुला टेलिग्रामच्या ग्रुपवर मिळून जाईल. हा, टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चालेल ना? ओके सर, हे सांग आता उत्तर काय पाहिजे? आता उत्तर काय पाहिजे? लक्ष घे. सगळ्यात पहिले हा पी पॉइंट कुठे सर? हा पी पॉइंट सेंटरला आहे. मागच्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये काय फरक आहे सांग बरं? मागच्या प्रश्नांमध्ये सगळीकडून करंट आय दिला होता, चारही साइड्स मधून करंट किती आहे? सेम करंट आहे आय. मात्र इथे सेम करंट नाहीये, इथे सेम करंट नाहीये. मग आता करंट इलेक्ट्रिसिटी मला तुम्हाला वापरता येते का बघा बरं? करंट इलेक्ट्रिसिटी तसं याची साइड किती सर? ही ए आहे बेटा, ही ए आहे, ही ए आहे, ठीक आहे, आणि ही ए आहे. आता इकडून जो करंट जाणार आहे, इकडून जो करंट जाणार आहे आणि इकडून जो करंट जाणार आहे तर तो किती जाईल? करंट इलेक्ट्रिसिटी जर तुमचं नीट झालं असेल तर तुम्हाला हे माहिती आहे. काय माहिती आहे सर? हा जो रेजिस्टन्स याला थोडं इमॅजिन करा तुम्ही. हे असं काहीतरी चित्र बनेल. एक आर रेजिस्टन्स आहे ही वायर, आणि हा दुसरा रेजिस्टन्स आहे त्याच्या पॅरलल. किती आहे सर तो? 3R. कारण या तिन्ही वायर सिरीज मध्ये आहेत आणि रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. हे माहिती की नाही सर? रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, म्हणजे ज्याची लेंथ जेवढी तेवढा रेजिस्टन्स असतो. हो सर, हे माहिती आहे आम्हाला. मग आता मला एक सांग, इथून जर आय करंट आला, ठीक आहे, तर इथून किती करंट जायला पाहिजे आणि इथून किती करंट जायला पाहिजे? मी डायरेक्ट लिहिणार आहे. काय लिहिणार आहे सर? याचा रेशो माहिती आहे का तुला किती असतो? रेशो माहिती आहे किती असतो? रेजिस्टन्सच्या रेशोचा उलटा असतो. म्हणजे मला काय म्हणायचंय, इथून करंट जायला पाहिजे 3I/4 आणि इथून करंट जायला पाहिजे I/4. ज्याला नाही कळालं हे कसं आलं तर तू करंट इलेक्ट्रिसिटी परत बघ, करंट डिव्हिजन, व्होल्टेज डिव्हिजन तिथून सुरू कर. हा, असं येड्यासारखं करू नको. हे बेसिक माहिती पाहिजे तुला, करंट कसा डिवाइड करायचा. हा, ओके सर, कळालं. चला, म्हणजे मला इथे इतकं आलं. काय आलं सर? की इथे 3I/4 चा करंट आहे आणि इथे I/4 चा करंट आहे. ठीक आहे. मग आता जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायला गेलं तर आन्सर येऊन जाईल. कसं आन्सर येऊन जाईल बघा. कुठल्याही एका वायरमुळे, जसं मी आता हे टोटल किती आहे बघा. तुम्हाला एक कळतंय का? काय कळतंय का? की या तिन्ही वायरमुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे सांगा बरं. या ज्या तिन्ही वायर आहेत त्यांच्यामुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे? तर ही आतमध्ये बघा, याच्यामुळे पण आतमध्ये आणि या वायरमुळे पण आतमध्ये असेल. ठीक आहे ना? या वायरमुळे पण अशी आतमध्ये बघा, आतमध्ये. आणि खालच्या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? अशी. बरोबर आहे की नाही? हो सर, बरोबर आहे. बाहेर आहे म्हणजे मी लिहितो, काय लिहिता सर तुम्ही, की या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे आणि या तिन्ही वायर्समुळे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे बेटा? आतमध्ये. आता मी कुठल्याही एका वायरमुळे काढतो बघा, नीट लक्ष द्या. आता मी काय म्हणतोय, आपण नाव देऊ याला ABCD. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू AB किती येणार आहे ते? पटपट, आता वेळेने वाया घालवायचा. ठीक. म्यू नॉट करंट किती आहे? I/4. ठीक आहे. म्यू नॉट I अपॉन 4πD. 4πD किती आहे बेटा? A/2. मागच्याच क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं D A/2 कसं असतो ते. आणि बाकी इकडे काय येणार आहे? साइन 45 प्लस कॉस. कॉस नाही सर, साइनच. हा, साइन 45. झालं झालं. त्याच पद्धतीने अच्छा, आता जर मला आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असेल, आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी आउटवर्ड आहे, म्हणजे टोटल आउटवर्ड जी मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असेल ना ती येणार आहे 3 टाइम्स BAB. 3 टाइम्स BAB येईल. ठीक आहे ना? अच्छा, आणि तसंच जर का कधी मला इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असेल, 3 टाइम्स का बरं लिहिलं कळालं का? कारण या तिन्ही वायर सेमच आहेत. अरे एका वायरमुळे जेवढं आहे तेवढंच त्या बाकी 2 वायरमुळे पण येईल, म्हणजे 3 टाइम्स BAB लिहिलंय. आता
जर आउटवर्ड पाहिजे असेल तर आउटवर्ड कोणामुळे येईल सर? आउटवर्ड येणार AB मुळे. मग ते किती येणार आहे? एबीचा जो करंट आहे तो किती आहे? म्यू नॉट 3I/4 हा त्याचा करंट झाला. 3I/4 डिवायडेड बाय 4πA/2. ठीक आहे. आणि इथे यायला पाहिजे काय यायला पाहिजे सर? साइन 45 प्लस कॉस 45. हे कॉस का बरं माझ्या डोक्यात यायला लागलं सारखं? साइन 45. ठीक आहे ना. साइन अल्फा प्लस साइन बीटा. आता जर तुम्ही नीट बघितलं ना, नीट, हो सर नीटच बघतोय, जेही थोडी बघतोय, अबे गाडवा. नीट बघितलं ना तर तुला एक कळेल की हा 3 टाइम्स BAB होता. म्हणजे इथे 3 आला असतं बघ. इथे जर 3 आला तर 3I/4 झाला ना याच्याच सारखा. इथे जर 3 आला तर इथे 3I/4 झाला. याचा अर्थ जेवढी इनसाइड मॅग्नेटिक फील्ड आहे तेवढीच आउटसाइड आहे. म्हणजे नेट मॅग्नेटिक फील्ड किती यायला पाहिजे? 0. मी तर डायरेक्टली तो ते करून बघशील, सोपंच आहे. बी नेट किती यायला पाहिजे बेटा? 0. एवढं कॅल्क्युलेशन करायची पण गरज नव्हती. हे फक्त तुला समजायला सांगितलं. ठीक आहे ना. समजवायला सांगितलं. शॉर्टकट मारू शकलो असतो. इथे I/, हे एवढं काही नाही, हे व्हिज्युअलाइज होऊन जातं. हे फक्त लिहून दाखवलं कसं लिहित असतात. चल पटकन इथे सांग. इथे सांग पॉइंट P आहे जो की 3 मीटर दूर आहे. 8 मीटरची वायर आहे. वरचा भाग 4 मीटर आहे, खालचा भाग 4 मीटर आहे. पॉइंट P ला मॅग्नेटिक फील्ड काढायचे. मला पटपट आन्सर पाहिजे, अजिबात टाइमपास करायचा नाहीये. तर काही नाही, फक्त हा P पॉइंट बघून घे किती अँगल क्रिएट करतोय. आपल्याला अँगल जर कळाला तर बाकी काम होऊन जाईल आपलं. तर मला एक सांग, हा 4 आहे, हा 3 आहे, म्हणजे हा 5 आला. पायथागोरस नुसार हा पण 5 आला. मग 3 4 5 चा ट्रायंगल माहिती आहे का? 4 च्या अपोजिट कोण असतं? तर 4 च्या अपोजिट 53 डिग्री असतं. म्हणजे इथे जर 53 लिहिलं तू आणि इथे जर 53 लिहिलं तर तुझं काम झालं. म्हणजे मला असं म्हणायचं इथं अल्फा इज इक्वल टू 53 डिग्री आहे. ठीक आहे. आणि बीटा इज इक्वल टू किती बेटा? 53 डिग्री. मी डायरेक्ट लिहितो, कॅल्क्युलेट करून घ्या तुम्ही. तर मॅग्नेटिक फील्ड येणार आहे ॲट पॉइंट P इज इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 4π डी किती आहे? 3 मीटर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर साइन 53 प्लस कॉस 53. या कॉसचा बंदोबस्त करावा लागतं आज मला. साइन 53. ठीक आहे. अलग लक्षात? अलग लक्षात? हो सर लक्षात आलेले. काहीच नाही रे, सोपं आहे. हा अजिबात अवघड नाही. अवघड येतील ना प्रश्न, काळजी करू नको. चल आता हे सांग, पटपट सांग, बिलकुल टाइमपास नको आहे. सेम प्रश्न आहे. करंट 1 एम्पियर दिलाय. 3 सेंटीमीटरची वायर आहे. 4 सेंटीमीटर दूर पॉइंट P आहे. ठीक आहे ना. परपेंडिक्युलर डिस्टन्स तुला 4 सेंटीमीटर दिलाय. बघ मी काय म्हणतोय, मला म्हणायचंय D ची किंमत तुला माहिती आहे. मग आता तू मला सांग अँगल किती? अँगल कळायला पाहिजे तुला. अँगल सर हा अँगल 90 डिग्री आहे. याला बेडा झाला का तू? 90 डिग्री 90 नाही, 90 तेव्हा असतो जेव्हा इनफायनाइटला जातो आपण. इनफायनाइटला नाही गेलोय आपण. हा 3 आहे, हा 4 आहे, म्हणजे हा 5 सेंटीमीटर आहे. हा अँगल किती झाला? 3 च्या अपोजिट गेले तर 37 डिग्री झाला. बेटा इथं अल्फा झालाय 37 डिग्री. बीटा किती झालाय सर? बीटा आहे 0 डिग्री. का बरं? बीटा म्हणजे काय? वायरचा दुसरा एंड किती क्रिएट करतोय मला सांग. इथून वायरच्या दुसऱ्या एंडला मी इकडे गेलो का? नाही. इकडे गेलो का? नाही. असाच गेलो डायरेक्ट, म्हणजे 0 डिग्री. हो की नाही? 0 डिग्री. हो सर 0 डिग्री. मग आता तुला हे कळालं तर बाकी करून घेशील तू. बी इज इक्वल टू किती येणार? म्यू नॉट I अपॉन 4π 4 सेंटीमीटर येते येड्या. सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² करावं लागेल. ठीक आहे. आणि इथे काय येईल? साइन अल्फा प्लस साइन बीटा. साइन 37 प्लस कॉस 30. आज आता मला रिटायरमेंट घ्यावी लागते. कॉसच्या डोक्यातच बसलाय कॉस. अलग लक्षात? हो सर लक्षात आलेलं आहे. खरा तर प्रॉब्लेम हा आहे. हे जाऊ दे, हे कळालं ना तुला? कळालं नाही, फास्ट वाटलं लेक्चर तर थोडंसं कमी स्पीड कर, येऊन जाईल तुला, है ना. कारण आपल्याला प्रश्न भरपूर कव्हर करायचे. सगळ्या व्हरायटी मी आज कव्हर करणार आहे. आता इथे काय आहे ना, इथे सुद्धा ही AB वायर आणि असा करंट चाललाय, I करंट चाललाय, आणि हा D डिस्टन्स दिला आपल्याला. हा परपेंडिक्युलर डिस्टन्स D दिलाय. आणि या पॉइंटला मला मॅग्नेटिक फील्ड विचारली. मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे की वायरचा एक एंड, जसा हा B आहे ना बेटा, B हा जो एक एंड आहे ना, एक एंड तो किती अँगल क्रिएट करतोय? 53 डिग्री. दिसतंय का तुला? असा 53 डिग्री. म्हणजे मी इथून हा घेतला तर हा झाला B, हा अँगल झाला. हा अँगल किती आहे? 53 डिग्री. मी आधी लिहितो अल्फा इज इक्वल टू आहे 53 डिग्री. आता एकदम नीट लक्ष दे, मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय. हा जो A आहे ना, A, तू बघ आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बीटा कसा होता, जरा तू एकदा बघ. कुठे गेला सर तो फॉर्म्युला? बीटा जो आहे ना, बीटा तो कसा होता? तो खाली होता. खाली बघ, एक असा खाली राहील आणि एक असा वरती राहील. म्हणजे दोन्ही आहे ना त्या परपेंडिक्युलरच्या रिस्पेक्ट मध्ये. ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे ना, त्याच्या एक खाली आहे आणि एक वरती आहे. आलं लक्षात? आता पण आहे ना, तो जो अँगल आहे, कुठला अँगल सर?
हा जो अँगल आहे ना बेटा, हा 37 डिग्री आहे बघ. हा जो ए बरोबर तयार करतोय, हा जो ए अँगल आहे ना, हा असा नाहीये. असा असता तर मी 37 घेतला असता. आलं लक्षात? खाली असतं तर 37 घेतला असता. मात्र हा वरती आहे. हा वरती आहे सर. मग हा वरती आहे म्हणून तुला काय घ्यावं लागेल? म्हणून तुला यावेळेस बीटा घ्यावं लागेल. पटकन मला सांगा काय घ्यावं लागेल? तर बीटा घ्यावं लागेल -37. हे कळालं पाहिजे तुला. मी परत एकदा सांगतो. बी आणि ए बघ, हा जो पॉईंट पी आहे, हा पॉईंट पी बी बरोबर किती अँगल तयार करतोय? वरच्या दिशेला चाललोय मी. वरच्या दिशेला सर 53 डिग्री, काहीच प्रॉब्लेम नाही. ए बरोबर जो अँगल आहे ना, तो असा पाहिजे होता. पाहिजे तर असा होता, पण तो असा नसून असा आहे. या बाजूला आहे. ही बाजू आपण अल्फा हा बीटासाठी पॉझिटिव्ह पकडतो, पण मात्र आता हे इकडे आहे म्हणून मी निगेटिव्ह घेतलंय. आपण अजून प्रश्न करू पुढे, हरकत नाही. ठीक आहे. मग सर आता उत्तर लिहून दाखवा बरं कसं येईल. तर उत्तर बेटा डायरेक्ट असं येईल, बी इज इक्वल टू यायला पाहिजे μ0I अपॉन 4πd. ठीक आहे ना, 4πd. आणि इथे यायला पाहिजे sin53 प्लस sin -37. आता साइन -37 म्हणजे काय असतं? साइन -37 जाईल कुठल्या क्वाड्रंटला? 4th क्वाड्रंटला. साइन मायनस थिटा हा मायनस साइन थिटा असतो. आता ट्रिग्नोमेट्री यायला पाहिजे. आता आपण 12वीत गेलो, आपल्याला परीक्षा द्यायची. आता कसं होईल आपलं? हा सर येतं सर, एवढं काय घाबरावं लागलं? हा घाबरवत नाहीये, सांगतोय फक्त. sin53 मायनस साइन 37. व्हॅल्यू टाकून घे, आन्सर येऊन जाईल तुझं. जे काही आन्सर येईल है ना. sin53 ला 4/5 टाक, मग 3/5 टाक. ते काय लहान मुलाचा खेळ येतो. तसाच प्रश्न आहे, तसाच प्रश्न आहे, थोडासा वेगळा आहे. थोडासा वेगळा काय बेटा? इथे हे जो दिसतोय ना तुला, हा 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 जो आहे ना, हा त्या वायरचा इनफायनाईट एंड आहे. असं डॉटेड लाईन म्हणजे काय सर? इनफायनाईट एंड आहे. म्हणजे ती वायर जी आहे ना, ती ढगात चालली, ढगात. म्हणजे जर मला ढगात जायचं असेल, म्हणजे मी नाही चाललो ढगात बरं का, हा नाही तर लेक्चर कोण घेईल मग? हा सर, मला असं म्हणायचं आहे की हा अँगल किती आहे सांग? हा अँगल आहे सर 90 डिग्री. बरोबर आहे का? मी याला अल्फा म्हणतो बघ. याला जर अल्फा म्हटलं तर अल्फा येईल बेटा 90 डिग्री. कोणाला काहीच डाऊट नको, काहीच डाऊट नको. एका बाजूला गेलो, ठीक आहे ना, वायरच्या एका बाजूला गेलो. आता अपेक्षित असं होतं सर, तुम्ही दुसऱ्या बाजूला जाणं अपेक्षित होतं. बीटासाठी दुसऱ्या बाजूला जाणं अपेक्षित होतं, पण गेलो का? नाही गेलो. म्हणजे बेटा हा जो अँगल आहे ना, हा जो बीटा आहे ना, हा जो बीटा आहे ना सर, तर हा बीटा यायला पाहिजे किती? -60 डिग्री. बाकी तू लिहू शकतो का? हा लिहू शकतो का? बाकी काढून घेशील का? हा सर काढून घेईल मी. तर इथे लिहून घे बरं. परत एकदा मी सांगतो, याचं सोल्युशन मिळून जाईल तुला है ना. PDF मी अपलोड करेल टेलिग्राम ग्रुपवर, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, मग अशीच सांगितलं मी. चला, तर मग याचं जाऊ द्या, तर लिहून टाकतो समाधानासाठी. नाही ते मला वाटेल की अपूर्ण शिकवलं तुम्हाला. μ0I अपॉन 4πd sin 90, ठीक आहे, प्लस sin -60, जे काही. ठीक आहे. हा प्रश्न मस्त आहे, हा जोरदार प्रश्न आहे, मस्त प्रश्न आहे. बघा, हा थंबनेल मध्ये बघितला होता का तू? थंबनेल मधले जेवढे प्रश्न सोडवले, थंबनेल मधले सगळे प्रश्न चांगलेवाले है ना. चांगले प्रश्न दाखवूनच तर येता ना तुम्ही. नुसते साधे प्रश्न दाखवले तर येणार आहे कोणी? हा प्रश्न यायचा न यायचा नाहीये. प्रश्न असा आहे की परीक्षेला काय कामाचं आहे. हे सगळे परीक्षेला कामाचे प्रश्न आहे. ठीक आहे ना. आता पेपरची लेवल पण हळूहळू वाढत चालली नीटला पण. सगळ्यात पहिले मॅग्नेटिक फील्ड पाहिजे मला. इकडे बघा, या वायरमुळे ना मॅग्नेटिक फील्ड 0 येईल. का 0 येईल? कारण ऍक्सिस पॉइंट आहे, ऍक्सिस पॉइंट. तुला कळतंय का मी काय म्हणतोय? या वायरसाठी हा जो पी पॉइंट आहे तो त्याच्या ऍक्सिसवर आहे, तिथे मॅग्नेटिक फील्ड 0 आहे. मग सर कुठली वायर उरली बेटा? फक्त ही वायर उरली. ठीक आहे ना, आय वायर उरली. आता या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड कशी काढू? हे तर सर एकदमच विचित्र दिसायला लागले, एकदमच विचित्र दिसायला लागले. सगळ्यात पहिले अल्फा आणि बीटा साठी तुला परपेंडिक्युलर पाहिजे. परपेंडिक्युलर अल्फा आणि बीटा माझ्या मनात नाही. आधी तुला परपेंडिक्युलर डिस्टन्स किती अँगल क्रिएट करतो ते माहिती पाहिजे. सर डोक्याच्या वर चालले, हा सांगतो ना, ते डोक्यात घाल, थांब जरा. सगळ्यात पहिले तू काय कर माहिती का? तू परपेंडिक्युलर डिस्टन्स काढ. हे बघ, हा आला परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. एकदा जर तुला परपेंडिक्युलर डिस्टन्स काढता आला तर बाकी सगळ्या गोष्टी होऊन जातील. कसं सर? हा अँगल तुम्ही काय म्हणताय सर? 90 डिग्री. तर वायरचा एक एंड परपेंडिक्युलर बरोबर किती अँगल क्रिएट करतोय सांग बरं मला. हे कुठं खड्ड्यात गेलो आपण? हे बघ, असा चाललो मी. तुला कळतंय का? असं वायरच्या पॅरलल चाललो. म्हणजे जर मी याला काही पण पकडतो, माझी मर्जी आहे, अल्फा पकडो, बीटा पकडो, काही पकडो. जर मी याला पकडलो तर हा अँगल किती येणार बेटा? अल्फा इज इक्वल टू 90 डिग्री. किंवा याला अल्फा पकडतो, अल्फा इज इक्वल टू 90 डिग्री. तुला कळालंय का? वायरचा जो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, हा जो वायरचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना सर, थांबा मी काहीतरी चूक केली आहे. एक मिनिट, कन्फ्युजन नको अजिबात. हा डिस्टन्स डी होता,
ठीक आहे ना. हा परपेंडिक्युलर एंड म्हणजे हा अँगल म्हणायचा आहे मला, हा अँगल अल्फा आहे. ठीक आहे, हा अँगल अल्फा आहे. परपेंडिक्युलर एका एंड बरोबर किती अँगल क्रिएट करतो, तर हा परपेंडिक्युलरनी त्या एंड बरोबर तो इन्फायनाइटला चाललोय 90 डिग्री क्रिएट केलाय. तसंच परपेंडिक्युलर दुसऱ्या एंड बरोबर किती क्रिएट करतो, म्हणजे मला काय म्हणायचंय सांगतो तुम्हाला काय म्हणायचंय. दुसरा एंड म्हणजे कुठला सर, बेटा बघ हा परपेंडिक्युलर आहे ना तुझा, हा परपेंडिक्युलर आहे ना, हा एक एंड झाला, तर मग दुसरा एंड कसा येईल, तर असा करून तुला असं जावं लागेल बघ, असं जावं लागेल तुला असं. मी तुला सांगतो जरा, हा असा होता, असा आहे परपेंडिक्युलर, याला असं जावं लागेल, असं जायचं, याला असं होतं, कळतंय का तुला, जायचं असं होतं. एक ही बाजू झाली अल्फावाली, एक बीटावाली अशी बाजू होती, पण हा असा गेलाय, असा गेलाय म्हणजे हा अँगल आहे बघ, हा अँगल आहे, हा जो अँगल आहे ना हा बीटा आहे, हा अँगल बीटा आहे. आणि मला सांग बीटाची किंमत किती येईल, बीटाची किंमत किती येईल बघा, हा 45 आहे तर हा 45 येणार, वर्टिकल वाला 45 येणार, हा 45, हा 45, हा 90, म्हणजे हा बीटा किती यायला पाहिजे, 45 डिग्री यायला पाहिजे, बीटा यायला पाहिजे 45 डिग्री. परत एकदा हा 45, हा 45, हा 90, म्हणजे हा बीटा जो आहे ना तो 45 यायला पाहिजे. ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याला नाही कळालं त्यानं काय करावं आता. आणि 45 नाही सर, -45 लिहा. का बरं, तुम्हाला माहिती आहे यासाठी -45 लिहा, कारण तो दुसऱ्या बाजूला आहे. कळते का तुला, कळतंय. परत एकदा रिवाइंड करून बघ, हा चांगला प्रश्न आहे, तुला कळून जाईल मला काय म्हणायचं. मी उत्तर लिहितो, बी इज इक्वल टू सगळ्यात पहिले मला परपेंडिक्युलर डिस्टन्स लागतो. जर हा डी आहे ना बेटा, तर हा किती येईल सर, तर हा येईल d/√2. आता सर हे d/√2 कसं आलं, पायथागोरस थेरमने आलं. ठीक आहे ना. हा डी आहे, हा अँगल जर 45 आहे किंवा याला हा बघ, हा जर अँगल 45 डिग्री आहे, यार मी ट्रायंगल काढून दाखवतो थांब जरा तुला, कसं चित्र आहे माहिती आहे का ते, एक असं आहे, एक साइड अशी आहे, एक साइड अशी आहे, हे असं काहीतरी. हा अँगल 90 डिग्री आहे, हा डी आहे बेटा, हा 45 आहे. ठीक आहे, हा सुद्धा 45 आहे, म्हणजे हा डी आहे तर हा किती आला सर, हा d/√2 आला, असं म्हणायचं आहे मला. काय डाऊट नको त्याला, हां तुला काय डाऊट नको. मग आता डायरेक्ट येईल μ0 I अपॉन 4π डीच्या जागी टाक d/√2. ठीक आहे, साइन 90 प्लस साइन -45, हे आन्सर यायला पाहिजे, जे काय आन्सर यायला पाहिजे. हा सुंदर प्रश्न आहे की नाही, अत्यंत सुंदर प्रश्न आहे सर, है ना. डोक्यावरून चालले प्रश्न, डोक्यावरून नाही, थोडंसं रिवाइंड करून बघ, कळून जाईल. क्वालिटी विद्यार्थी बन, उगाच काहीतरी करायचं MBBS म्हणून नाही, बनायचं तर टॉपर बनायचं, नाही तर कशालाच काय करायचं रे मूर्खांनो. 2 इन्सुलेटिंग इनफायनाइट लॉन्ग कंडक्टर्स कॅरिंग करंट I1 आणि I2, हे I1 तुला दिलाय बेटा आणि इथे I2 दिलेला आहे. मग सर मी काय करू, तर तुला सांगितलंय मॅग्नेटिक फील्ड इथं फाइंड करायची, ही मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची. सगळ्यात पहिले दिशा सांग तुम्हाला, दिशा सर कोण दिशा, मी ओळखतो तिला, तीच का, नाही रे मूर्खा, ती दिशा नाही, ही दिशा. लक्षात घे मी काय म्हणतोय. I2 जे आहे, I2 मुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे कशी येते, बाहेर आहे, बाहेर, हो की नाही सर, हो. मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे I2 मुळे, म्हणजे मी असं लिहितो इथे असं येणार आहे, हो का, ओके सर. आणि मला सांग बेटा, काय सांगू सर, की I1 मुळे मॅग्नेटिक फील्ड कुठे, I1 मुळे मॅग्नेटिक फील्ड जर बघायला गेला तर तो आतमध्ये, एवढं कळालं का तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे एकामुळे आतमध्ये आणि एकामुळे बाहेर आहे. आता मला सांग बाहेरची मॅग्नेटिक फील्ड किती आहे, म्हणजे मी याच्यामुळे म्हणतो B2 म्हणजे कोणामुळे म्हणताय सर तुम्ही, I2 मुळे. किती येणार आहे ती, ही इनफायनाइट वायर आहे बरं का, सगळीकडे इनफायनाइट आहे बघ, इथं पण इनफायनाइट आणि इनफायनाइट इथे दिले बघ त्याने, इनफायनाइट आहे. इनफायनाइट मुळे किती असते सर, इनफायनाइट मुळे असते μ0 I अपॉन 2π डी ची किंमत किती आहे रे इथे, या वायरसाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स हा येणार आहे, या वायरसाठी हा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना, 3 × 10⁻². ठीक आहे, ही मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे सर, ही मॅग्नेटिक फील्ड बेटा बाहेर आहे. आणि B1 काय, B1 येईल सर μ0 I अपॉन अच्छा I1 आणि I2 ची किंमत पण दिली आहे, मग तर चांगलीच गोष्ट आहे. I2 च्या जागी टाकशील, I2 च्या जागी 4 एम्पियर टाकशील, मी तुला सांगतोय फक्त कसं सॉल्व्ह करायचं, तू करून घेशील, करशील की नाही, हा याचं सोल्युशन याच्यात मिळून जाईल, काळजी करू नको. I1 अपॉन 2π आणि तर सर डी किती येईल, डी किती बेटा 4 × 10⁻². आणि हे कुठे येईल, आतमध्ये. नेट मॅग्नेटिक फील्ड जी आहे त्या दोघांचं वेक्टर सम असेल. नेट मॅग्नेटिक फील्ड जी असेल ना, नेट मॅग्नेटिक फील्ड जे असेल ते असेल सर B1 वेक्टर प्लस B2 वेक्टर. सर तू काही म्हणू शकतो रे, तू काही म्हणू शकतो, तुला कळतंय का, हे बाहेर म्हणजे हे K कॅप म्हण याला सरळ, आणि ह्याला आतमध्ये म्हणजे -K कॅप म्हण,
म्हणजे तुझं आन्सर येऊन जाईल. के कॅप आलं फायनलमध्ये तर बाहेर असेल मॅग्नेटिक फील्ड, मायनस के कॅप आलं तर आतमध्ये असेल. ओके ओके. हे काढून घेशील का तू? हे काढून घेशील का? सांग बरं. मॅग्नेटिक फील्ड पी वर काढायचे कसे काढणार सर पी वर? सगळ्यात पहिले मला सांग अल्फा बीटा तुला कळतं का? अल्फा बीटा कळतं का? याला अजून अल्फा बीटाच कळणार हां, आणि ह्याला डॉक्टर बनायचंय. सर आज का म्हणता? तुला हे कळतंय का? ही सेमी इनफायनाईट वायर आहे बघ, ह्या 2 वायर आहेत, बेंड केली म्हणजे 2 वायर झाल्या ते, ही एक वायर ही एक वायर, कॅल्क्युलेशनसाठी तरी 2 आहेत. तर मग सर हा एंड इकडे आहे ना, तर बेटा हा जो असा जर मी करायला गेलो असा खूप डेंजर जाईल तो इकडे तिकडं. तर मग मला काय म्हणायचंय सर तुम्हाला? मला म्हणायचंय की जर मी हा अल्फा पकडला ना, हा परपेंडिक्युलर डिस्टन्स बी झाला, अल्फा किती झाला बेटा? 90 डिग्री. ठीक आहे. ह्याच्यासाठी जो बीटा आहे हा जो आहे ना, हा बीटा आहे त्याच्यासाठी जो तुला देऊन ठेवलाय. किती देऊन ठेवलाय सर? θ1. त्याच पद्धतीने या इकडच्या वायरसाठी हे तुला देऊन ठेवले. किती आहे सर? या इकडच्या वायरसाठी जर तू हा अल्फा पकडला तर तो येईल 90 डिग्री. आणि सर हा इकडच्या वायरसाठी बीटा झाला, तो किती दिलाय सर? तर तो θ2 देऊन ठेवलाय. हो की नाही? हो सर देऊन ठेवलाय. आता मी फक्त लिहितो, फायनल आन्सर तुम्ही काढू शकता. तर काय लिहिता सर तुम्ही? बघा सगळ्यात पहिले या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड कुठे? आतमध्ये, आणि या वायरमुळे पण आतमध्ये. थंब रे थंब. या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, असं जर तू पकडलं तर आतमध्ये, आणि इथे पण कुठे बेटा? आतमध्ये. झालं. म्हणजे आन्सर तर आतमध्येच असणार आहे, कारण दोन्ही वायरमुळे आतमध्ये. तर मी लिहितो पहिले, ही जी वायर आहे ही वायर, हा या वायरला काय लिहू मी? बी हॉरिझॉन्टल नाव द्यायला फक्त, हा लोड घेऊ नको. काय येईल सर? म्यू नॉट सेमी इनफायनाईट आहे. म्यू नॉट सेमी इनफायनाईट आहे का काय हे? बरं आता हे सेमी इनफायनाईट असो का असं नसो त्याने काही फरक पडत नाही का? कारण अँगल आहेत तिथे, म्हणून मी काही करू शकत नाही तिथे. म्हणजे काय म्हणायचं मला? म्यू नॉट आहे अपॉन 4 पाय. मला सांग बेटा हे किती आहे या वायरसाठी, हॉरिझॉन्टल वायरसाठी? हे किती आहे? बी. आणि साइन, व्यवस्थित लक्ष दे, साइन 90 प्लस साइन θ1. आलं सर. त्याच पद्धतीने जी वर्टिकल वायर आहे ना, वर्टिकल वायर, ही जी वर्टिकल वायर आहे याला मी वर्टिकल म्हणतो आणि याला हॉरिझॉन्टल म्हणतो. तर याच्यामुळे किती येणार आहे? म्यू नॉट आय अपॉन 4 पाय. हा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? 4 पाय ए साइन 90 प्लस साइन θ2. या दोघांना ऍड करून टाका तर तुम्हाला नेट मॅग्नेटिक फील्ड येऊन जाईल. तुला कळतंय का आपण कसं करतोय? एकदम कळायला पाहिजे, हा एकदम कळायला पाहिजे. चला, AIPMT 2014 आलेला प्रश्न आहे, सावधानीने एकदम. टू आयडेंटिकल लॉन्ग कंडक्टर्स AOB अँड COD आर प्लेस्ड ॲट अ राईट अँगल टू इच अदर. ठीक आहे. तर 2 कंडक्टर काढू जे राईट अँगलला ठेवलेत. ठेवून द्या सर. हे बघ, हे राईट अँगलला ठेवले. काय सांगितले त्यांनी? AOB आणि COD. ठीक आहे. द वायर AOB कॅरीज अ करंट I1. याच्यामध्ये करंट सांगितलाय I1, मग दुसऱ्यामध्ये असेल I2. बरोबर म्हणतायत का? हा. द मॅग्नेटिक फील्ड ऑन अ पॉइंट लाइंग ॲट अ डिस्टन्स D फ्रॉम O इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ वायर्स. अच्छा, ही वायरची प्लेन आहे ना, इकडं कुठेतरी सांगताय बघा. हा D जो आहे ना, D बेटा, तुला D दाखवण्यातच माझं काय म्हणतात रिटायरमेंट होऊन जाईल माझी. हा D आहे, D. आणि तो D आहे ना, तो बाहेर आहे. बाहेर म्हणजे कुठं? तुझ्याकडे. अरे आहे का तुझ्याकडे? आणि कुठला पॉइंट आहे तो? द मॅग्नेटिक फील्ड एनी पॉइंट आहे, लेफ्ट से P पॉइंट आहे. आता एकच करू मी, तुम्ही मला मदत कराल का? अरे मदत कराल की नाही? हो सर करावं लागेल मदत. कसं आहे माहिती आहे का? एक अशी वायर आहे, एक अशी वायर आहे, आणि एक अशी वायर आहे. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड कुठे पाहिजे? आणि हा असं आहे बरं का, हे अशी वायर आहे आणि हा अशी वायर आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड कुठे माहिती आहे का? असं बाहेर बाहेर बाहेर, अशी अशी बाहेर बाहेर बाहेर. मग आता तू काय कर माहिती आहे का? फक्त या वायरसाठी बघ, फक्त AB साठी बघ. एक AB साठी. ABचा कशी वायर आहे ती? अशी वायर आहे, बरोबर. हा ABच्या समोर एक पॉईंट आहे, दिसतोय का तुला? ABच्या समोर एक पॉईंट आहे. त्याच्यासाठी मॅग्नेटिक फील्ड कशी येईल? खाली येईल, खाली. अरे दिसते की नाही? करून बघ. ही अशी वायर आहे, अशी वायर आहे, असा करंट चाललाय I1. म्हणजे असं जर काढायला गेला तो असा सर्कल येईल ना, तो असा. हे बघ, मेलोच आता मी. असा येईल ना रे, असं काहीतरी येईल ना रे, असं येईल ना रे. ही दिसते का तुला खाली? हो सर दिसते. दिसली तर दिसली बेटा, नाही तर मी काय करू? सर तुम्ही सारखं असं का म्हणता काय करू? कारण मला खरंच कळत नाही मी काय करू. ठीक आहे ना. मग आता मला काय म्हणायचं आहे की मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट B कुणामुळे सर? जर मला AB मुळे काढायची असेल, AB मुळे, तर ती इन्फायनाईट वायर आहे, तर मी लिहू शकतो म्यू नॉट I अपॉन 4 पाय D. ठीक आहे. आणि हे किती येईल सर? I1 आहे ना तो, आणि काय म्हणतात त्याला,
डायरेक्शन काय म्हटलं मी, मायनस जे कॅप, मायनस जे कॅप. ठीक आहे, तो पॉईंट कुठे पण येऊ शकतो, त्याने काही विषय नाही. तसंच मला मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट बी ड्यू टू वायर सी डी, सी डी मध्ये दाखव किती, सी डी मध्ये. सी डी कसं आहे हे बघ, अशी सी डी, अशी सी डी. जर तू असं बघितलं करंट कसं चालला, वर चाललाय ना, नीट बघ, नीट बघ. अशी गेली का इकडे, इकडे या बाजूला गेली का, या बाजूला, अरे ही गेली की नाही, ही कुठली बाजू आहे, प्लस एक्स, प्लस एक्स. देवा, म्यू नॉट आय टू अपॉन 4 पाय डी, आणि हे येणार आहे आय कॅप. जर तू नेट मॅग्नेटिक फील्ड काढशील ना, कारण हे परपेंडिक्युलर आहे, तर ते यायला पाहिजे B1 चा स्क्वेअर प्लस B2 चा स्क्वेअर. हे माहित नसेल, हे माहित नसेल तर स्केलर वेक्टर जाय, तू 11वीला जाय रे येड्या. मग सर हे कसं येणार आहे सर, म्यू नॉट आय अपॉन, जर मला उत्तर मारायचं आहे तर हे उत्तर येणार. आणि मी तर गडबड केली, का गडबड केली सर, ती इनफायनाइट वायर आहे ना, खाली 2 येतो ना, हो बेटा 2 येतो. ठीक आहे, चला हा एक चांगला प्रश्न आहे. काय म्हणतो, टू इक्वल करंट, टू इक्वल इलेक्ट्रिक करंट्स आर फ्लोइंग परपेंडिक्युलर टू इच अदर. हे परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. ठीक आहे, आय करंट दिलाय, हा AIPMT ला विचारलेला प्रश्न आहे, आणि त्यांनी विचारलंय मॅग्नेटिक फील्ड 0 कुठे, AB वर आहे, CD वर आहे, दोघीकडे आहे की काय. आता बघा मी तुम्हाला जे सांगतो ते ऐका. सगळ्यात आधी मॅग्नेटिक फील्ड आहे ना, आपण आय मुळे बघू कशी असेल. आय मुळे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, इथं या बाजूला आतमध्ये, हा जो वर्टिकल आहे ना याच्यामुळे कधी आतमध्ये, म्हणजे अशी मॅग्नेटिक फील्ड येईल. बरोबर, बरोबर आहे का, हो सर. कुणामुळे, या कुठल्या वायरमुळे, वर्टिकल वायरमुळे. आणि इकडे कशी येईल बेटा, इकडे असेल. बरोबर आहे, बरोबर आहे, मी सांगतो कसं करायचं. आता मला एक सांग दिदू, मला एक सांग, काय सर, ही जी हॉरिझॉन्टल वायर आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी येईल. बघ इकडे जर बघितली, या बाजूला बघितली, तर इकडे मॅग्नेटिक फील्ड कशी येणार आहे, इकडे बाहेर येणार आहे. बघ इकडे बाहेर, इकडे बाहेर, इकडे बाहेर, इकडे बाहेर, इकडे बाहेर. बरोबर. आणि तसं इकडे खालच्या बाजूला बघितलं तर, असं बघितलं तर आतमध्ये यायला पाहिजे. आतमध्ये, आतमध्ये म्हणजे सर कसं यायला पाहिजे, अशी आतमध्ये, हे घे आतमध्ये, हे बघ आतमध्ये, हे सगळे का आतमध्ये. ठीक आहे, झालं, ओके सर. आता आपण हे बघू की झिरो मॅग्नेटिक फील्डचा अर्थ काय, की एकीकडे क्रॉस पाहिजे आणि एकीकडे डॉट पाहिजे. मग आता बघ इकडे संभावना आहे का क्रॉस आणि डॉटची, आहे ना. बघ या उभ्या वायरमुळे इथं क्रॉस होता आणि इकडे डॉट होता, आहे ना. कोणामुळे, आडव्या वायरमुळे. म्हणजे इथं असं होऊ शकतं, इथं होऊ शकतं का, या वायर जी आहे, ही जी वायर आहे बेटा, कुठली वायर, CD वायरवर होऊ शकतं का, नाही सर. का, कारण इथं दोन्हीकडे डॉट आहे. म्हणजे CD वाला तर आपण काढून टाकू, ऑन बोथ AB आणि CD जाऊ दे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय त्यांनी, CD संपला. ठीक आहे सर, इथे पण येणार नाही. बघ CD वर कुठेच येत नाही, इथे पण क्रॉस क्रॉस आहे. इथे येऊ शकतं बघ, AB वर इथे डॉट क्रॉस आहे आणि इथे पण डॉट क्रॉस आहे, तर AB आन्सर येऊ शकतं. ठीक आहे. आता OB आणि AB काय प्रकार आहे, OB कुठे गेलं, OB तर नाहीच आहे ना. OB आणि BO, ऑन बोथ OB आणि BO, OB आणि OD पाहिजे होतं इथे. काय करतात ते, काय माहिती काय ऑप्शन आहे. एक मिनिट हा, ऑन बोथ OB अँड BO आणि OB तर एकच आहे राव. OB आणि OD म्हणायचं असेल त्यांना, एकदा चेक करू आपण नंतर. ठीक आहे ना. इथं OD पाहिजे होतं, हे पण आन्सर येणार नाही. का नाही येणार तुला सांगितलं, कारण OD वर जर बघायला गेलं तू तर इथे इनसाइड दोन्हीकडे नाही येत. म्हणजे आन्सर काय राहू शकतं, AB. एकच आन्सर AB. जर तू AB वर बघायला गेला, बघ इथे दोघांमुळे मॅग्नेटिक फील्ड इक्वल असेल. का इक्वल असेल, कारण की परपेंडिक्युलर डिस्टन्स पण सेम आहे. बघ तुला दिसतोय का परपेंडिक्युलर डिस्टन्स, कुठलाही एक पॉईंट घे. सपोज मी हा पॉईंट घेतला, मला सांग हा जर या हॉरिझॉन्टल वायरसाठी हा असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स, याला मी म्हणतो Y, आणि या वर्टिकल वायरसाठी हा असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स, याला म्हणतो X. बरोबर आहे का. आणि जर ती इनफायनाइट लॉंग वायर पकडली आपण, है ना, इनफायनाइट लॉंग पकडली, तर त्यांनी काय यायला पाहिजे, म्यू नॉट I अपॉन 2 पाय X किंवा 2 पाय Y. आणि इथं मला असं म्हणायचं आहे, 100% गॅरंटी असं म्हणायचं की Y इज इक्वल टू X असेल. Y इज इक्वल टू X का बरं बेटा, तरच ते 0 येऊ शकते, अन्यथा ते येऊ शकत नाही. ही जी लाईन आहे ना, ती पण Y इज इक्वल टू X आहे. Y इज इक्वल टू X लाईन आहे. अलग लक्षात. तर याचा आन्सर यायला पाहिजे ऑन AB. विषय संपला. संपला का विषय, हो सर संपला. सुंदर प्रश्न. हे सगळे व्हरायटीचे प्रश्न आहेत. बघ तुला जर दिसत असेल तर आपण सगळं वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रश्न आहे. एकच प्रश्न 10 वेळा सोडून मनाला भारी वाटतं, है ना. पण एक्झाम मध्ये सगळ्या, मग तुला असं होतं की एक्झाम मध्ये काहीतरी वेगळं चालं, त्यासाठी तुझी प्रॅक्टिस चांगली पाहिजे की नाही. हो सर. फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट 3,2,4 फॉर अन इनफायनाइटली लॉंग करंट कॅरिंग वायर लाइंग अलॉंग X, Y अँड Z ॲक्सिस. ऐक जरा, कोऑर्डिनेटचे प्रश्न मी एक करून दाखवतो.
कुठला करून दाखवतो सर तुम्ही आम्हाला? मी एक्स ऍक्सिस करून दाखवतो. ठीक आहे, एक्स ऍक्सिस. सगळ्यात पहिले ही वायर अशी चालली म्हणते एक्स मध्ये, असं मला म्हणायचंय. ठीक आहे, ही घे एक्स मध्ये वायर चालली बेटा. कशी चालली सर? करंट आय एक्स मध्ये. किती करंट दिलाय? करंट कॅरिंग जाऊ दे, आता करंट दिला नाही, आपण काहीतरी अज्युम करू. मी म्हणतो 1 एम्पियर करंट आहे. ठीक आहे ना, 1 एम्पियर करंट आहे. तर आय इज इक्वल टू 1 एम्पियर आहे. आणि कुठला पॉइंट आहे? पी कुठला तरी एक पॉइंट आहे बघ, पी पॉइंट आहे, कुठला तरी एक पॉइंट आहे. पी काय पॉइंट आहे सर? तो आहे बेटा 3,2,4. आता हे जरा थोडं नीट लक्ष दे. काय लक्ष दे? जेव्हा पण आपण हा पॉइंट लोकेट करणार, मला सांग आता, हा बघ चांगला प्रश्न आहे. ही वायर आहे, ठीक आहे. आता तो 3,2,4 कसा येत असेल मला सांग. याच्यात जी वायर एक्सच्या अलॉंग आहे ना, ही वायर एक्सच्या अलॉंग आहे. हा जो आहे तो हा इथे ना, हा असा बेटा एक्स ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. तर हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो कामाचा आहे का? बिलकुल नाही, कारण एक्स कोऑर्डिनेट हा पॅरलल डिस्टन्स आहे. बघा हा जो ही वायर आहे, आणि असं जर मी एक्स मध्ये गेलो, असा एक्स मध्ये, तो हा परपेंडिक्युलर डिस्टन्स मध्ये काउंट होईल का? बिलकुल होणार नाही. एक्स मध्ये गेलं तर काउंट होईल का? नाही होणार. अच्छा सर, झेड मध्ये गेलं तर होईल का? झेड मध्ये होईल. वाय मध्ये गेलं तर होईल का? होईल, कारण आपण जो डी डिस्टन्स घेतो इनफायनाइट मुळे, तो कुठला असतो? तो परपेंडिक्युलर डिस्टन्स असतो. परत एकदा, ही वायर एक्सच्या अलॉंग आहे, असा करंट चाललाय. मग एक्सचे डिस्टन्सेस कामाचे आहेत का? बिलकुल नाही सर. झेडचे कामाचे आहेत का? आहे. वायचा कामाचा आहे का? आहे. म्हणजे फक्त वाय आणि झेडचे डिस्टन्स कामाचे तिथे. मला काय म्हणायचंय बघा, इथं मी लिहितो वायर लाइंग अलॉन्ग एक्स एक्सिस. ठीक है, एक्स एक्सिस. therefore x coordinate will not be counted for. कशासाठी काउंटेड करणार नाही सर? काय म्हणताय तुम्ही? काउंटेड फॉर डी. डी म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. आलं लक्षात? हो सर. मग फक्त एक्स कोऑर्डिनेट जर काढून टाकला तर तुला काय राहील? वाय आणि झेड कोऑर्डिनेट राहील, बरोबर आहे ना. आणि वाय आणि झेड कोऑर्डिनेट म्हणजे ते कसं येईल माहिती का? ही वायर आहे, वाय आणि झेड म्हणजे सर हा बघा, हा वाय असेल आणि हा झेड असेल. तो पॉईंट असा इथं कुठेतरी असेल, असा इथे कुठेतरी असेल, है ना. ना वाय ऍक्सिस वर ना झेड ऍक्सिस वर, कुठेतरी असं मध्ये असेल. मग तो डिस्टन्स काढता येईल का? डिस्टन्स फॉर्म्युल्याने डिस्टन्स काढता येईल का? हो सर, मी डायरेक्ट लिहितो. मग या केसमध्ये बेटा, या केसमध्ये तो डी येईल ना, तो डायरेक्ट येईल √y² + z². लक्षात ठेवशील. आलं लक्षात? म्हणजे हे याला पाहिजे डी इज इक्वल टू √y² म्हणजे 2² + 4². ठीक आहे, हे येणार आहे 16 आणि 2, 16 आणि 4 20, 20 म्हणजे 2√5. आता काही करायचं नाहीये. आता बी इज इक्वल टू डायरेक्ट येईल μ0I अपॉन 4π. ठीक आहे, 4π. हा डी ची व्हॅल्यू टाक. 4π नाही येणार सर, इथे 2π येईल. हा इनफायनाइट वायर कळालं मला. हे आन्सर येऊन जाईल. हेच जर वाय ऍक्सिस असतं, वाय ऍक्सिस, तर वायचा कोऑर्डिनेट काढून टाकायचा, आणि जर झेड ऍक्सिस असेल तर झेडचा कोऑर्डिनेट काढून टाकायचा. आलं का लक्षात? हे ट्राय कर. मी हे पूर्ण सोडवून तुला त्या पीपीटी मध्ये पीडीएफ मध्ये अपलोडेड राहील. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता हे पॅरल वायरचे क्वेश्चन्स आहेत. काय क्वेश्चन म्हणताय? 2 लॉन्ग पॅरल वायर्स पी अँड क्यू बोथ आर perpendicular to the plane of the paper with a distance 5 meter between them. ठीक है. If P and Q carry current of 2.5 ampere 5 ampere respectively in the same direction, then the magnetic field halfway between the wires. नीट वाचा तुम्ही. 2 parallel wires P and Q both perpendicular to the plane. Perpendicular म्हणजे मी असं म्हणतो प्लेनच्या परपेंडिक्युलर. तुमच्याकडे 2 वायर घेतल्या ज्याचा जो करंट आहे ना तो तुमच्याकडे, ठीक आहे, आणि याला P म्हणतो, याला Q म्हणतो. दोघांचा करंट दिलाय का? करंट दिलाय का? किती दिले? पी अँड क्यू कॅरी करंट ऑफ 2.5 आणि 5 एम्पियर. चल, आय पी मी म्हणतो 2.5 आहे, आणि आय क्यू मी म्हणतो किती आहे सर? 5 एम्पियर आहे. ठीक आहे. आणि पुढे काय सांगितलंय? त्यांच्यातलं सेपरेशन दिलं असेल. किती सेपरेशन दिले? त्यांच्यातलं सेपरेशन दिले 5 मीटर, है ना. हे 5 मीटर दिले बेटा, 5 मीटर. तर इथे कुठेतरी ते मॅग्नेटिक फील्ड विचारतायत. हा पॉइंट ए, हा डिस्टन्स किती आहे सर? हा डिस्टन्स आहे 2.5, आणि हा पण डिस्टन्स किती बेटा? 2.5. मिड पॉइंट वर विचारताय. ठीक आहे. सगळ्यात पहिले मला सांगा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी येईल? जर क्यू साठी पकडलो, क्यू साठी, तर या पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड कशी येईल? क्यू साठी सर यायला पाहिजे
क्यू साठी यायला पाहिजे असं. ही मॅग्नेटिक फील्ड झाली ड्यू टू क्यू. हे कळालं का तुम्हाला? कळालं. नाराज करू नका मला, तुम्हाला कळायला पाहिजे, या बेसिक गोष्टी आहेत. क्यू मुळे जी मॅग्नेटिक फील्ड येईल ती कशी येईल? खाली येईल. त्याच पद्धतीने पी मुळे बघ बेटा, पी मुळे कशी यायला पाहिजे? वरती यायला पाहिजे. पी मुळे जी मॅग्नेटिक फील्ड येईल ती कशी येईल सर? ती वरती येईल. मग आता उरलं काय प्रश्नामध्ये? काहीच उरलं नाही. मग आता काढून घेशील तू. कसं काढणार आहे? त्यासाठी तू काय करशील? मी लिहितो बेटा, बी पी जो आहे ना, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू पी यायला पाहिजे म्यू नॉट I1 जो काही आहे आय पी, ठीक आहे, अपॉन 4 पाय, 4 नाही इथं इन्फायनाइट वायर आहे ना ती, तर मग 2 पाय इंटू हा जो काही डिस्टन्स आहे किती आहे सर? तो 2.5 इथं टाकून घे. आणि हे जे कॅपमध्ये जायला पाहिजे, जे कॅपमध्ये. त्याच पद्धतीने बी क्यू जो आहे तो किती यायला पाहिजे सर? म्यू नॉट आय क्यू अपॉन 2 पाय 2.5 आणि हे यायला पाहिजे बेटा मायनस जे मध्ये. या दोघांचं ऍडिशन करून बघ, बघ उत्तर काय येतं. जे काही आन्सर असेल ते आन्सर येऊन जाईल. आलं का लक्षात? हो सर लक्षात आलं. जर इथे तुम्ही टाकलं तर तुमचं आन्सर येईल. याचं परत सोल्युशन तुम्हाला देऊन देईल, है ना. अप्रोच लक्षात घ्या, नाहीतर मग सगळंच करत बसलो ना तर मग व्हरायटी मिळणार नाही बेटा. आपण भरपूर व्हरायटी कव्हर करतो, तुला कळत असेल. ए अँड बी आर सेक्शन्स ऑफ 2 लॉंग पॅरलल वायर्स आर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. हे असं दिलंय 5 एम्पियर आणि 10 एम्पियर, ठीक आहे. हे ए पकड, हे बी पकड, काही फरक पडत नाही. अच्छा, त्यांनी द्यायला पाहिजे तसं. ए बी दिलं असेल प्रश्नात, बघू आपण जे काही. ए बी 5 एम्पियर आणि 10 एम्पियर. हा 5 एम्पियर आणि हा 10 एम्पियर. दे कॅरी करंट इन द रिस्पेक्टिव्ह, इफ देअर सेपरेशन बिटवीन देम इज 3 मीटर. मॅग्नेटिक फील्ड कुठे 0 आहे? मॅग्नेटिक फील्ड कुठे 0 आहे म्हणतात? मॅग्नेटिक फील्ड. अच्छा बघा, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. काय सर? हे जे यांच्यामधली स्पेस आहे ना बेटा, यांच्यामधली जी स्पेस आहे ना, जर तू या बी मुळे मॅग्नेटिक फील्ड काढायला गेला, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बी, तर ती कशी येईल? बघा असं आहे ना, तर ती अशी येईल बघ, अशी अशी. हे बघ असं पकडायला गेलं, असं वरती येईल, वरती. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ही मॅग्नेटिक फील्ड यायला पाहिजे कोणामुळे यायला पाहिजे सर? बी वायरमुळे. बरोबर आहे? बरोबर आहे. जर तू ए मुळे बघायला गेला, ए मुळे जर बघायला गेला तर खाली यायला पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए जे आहे ना ते खाली येईल. मग आता जर एवढं कळालं तर बाकी करू शकतो तू. कसं करायचं बघा, मी तुम्हाला सांगतो, हिंट देतो, बाकी तुम्ही तुमचं करून घ्या. कसं सर? जर मी पकडलं, ए पासून विचारलंय, ठीक आहे, ए पासून कुठून पण तुम्ही पकडू शकता, त्यानुसार आन्सर ऑप्शन बघून चेक कराल. एक्स डिस्टन्स जर घेतला मी, हा जर पॉईंट पी आहे बेटा, एक्स डिस्टन्स घेतला जिथे मॅग्नेटिक फील्ड 0 आहे, तर इकडे किती येणार आहे सर? इकडे मॅग्नेटिक फील्ड येईल सर किती येणार आहे? 3 - x है ना. म्हणजे मला म्हणायचं हा डिस्टन्स x आहे तर हा 3 - x आहे. इथपर्यंत ठीक आहे? ठीक आहे. आता मॅग्नेटिक फील्ड ॲट P इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय होतो की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू A मस्ट बी इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू B. अरे मॅग्नेट्यूड मध्ये तर सेम असेल ना? हो सर सेम असेल. मग जर सेम असेल तर तू लिहून टाक. काय लिहिशील तू इथे? काय लिहिशील सांग पटकन. तर इथे लिहायला पाहिजे तू म्यू नॉट IA अपॉन किती लिहिशील? 2 पाय x इज इक्वल टू म्यू नॉट IB अपॉन 2 पाय इंटू 3 - x. हे इक्वेट करा आणि बघा x ची व्हॅल्यू काय येते. आता ज्या पद्धतीने x ची व्हॅल्यू येईल ना त्या पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल की लेफ्टला आहे, राईटला आहे, काय आहे काय नाही. ठीक आहे ना, तसा आन्सर असेल. ठीक, चला हे एक डायरेक्शन वाले क्वेश्चन आहे, पटकन करून टाकू. डायरेक्शन वाले क्वेश्चन काय? द करंट फ्लोज इन अ कंडक्टर फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. ठीक आहे सर, हे करंट आहे, ईस्ट टू वेस्टला करंट फ्लो व्हायला लागलाय. ठीक आहे. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट्स अबाव द कंडक्टर. अबाव, कंडक्टरचं अबाव. अबाव म्हणजे हे अबाव नाही येत, हे अबाव नाही येत. कंडक्टरसाठी अप. आता तुला हे माहिती पाहिजे, थांब जरा. हे नॉर्थ, ठीक आहे, हे ईस्ट, हे वेस्ट, हे साऊथ. ठीक आहे. जेव्हा मी अप म्हणेल, अप अप जे म्हणेल ना ते येणार प्लस झेडला. आणि जेव्हा बेटा मी डाऊन म्हणेल, डाऊन डाऊन जेव्हा म्हणेल तेव्हा ते येणार मायनस झेडला. येते का लक्षात मी काय म्हणतोय? या वायरसाठी एफ अप. अरे जर तू असा झोपलाय बेटा, तू असा झोपलाय, तुझ्यासाठी अप हे नसेल, हे असेल. हेच मला म्हणायचंय. मग अपला जर तू गेला तर तू कसा जाशील बरं? असा जाऊन असा जायला पाहिजे बघ. हा गोल आहे ना, हा असा यायला पाहिजे, असा असा जातो मी, असा आणि असा येतो. हा हे बघा, हा झेड आहे ना, हा झेड आहे बघ, हा झाला अप, हा पॉईंट अप झाला. इथे या वायरमुळे कशी मॅग्नेटिक फील्ड अशी यायला पाहिजे, यायला पाहिजे की नाही? अरे तू असा सर्कल कंप्लीट कर, तुला कळेल मला काय म्हणायचंय. हां अशी यायला पाहिजे. अशी म्हणजे सर कुठे येते?
टुवर्ड्स नॉर्थ. आलं लक्षात? हो सर. त्याच पद्धतीने जर इथे बघशील ईस्ट वेस्ट डायरेक्शन कॅरीज करंट ईस्टवर्ड. अच्छा, कॅरीज करंट ईस्टवर्ड म्हणजे ही करंट कसा कॅरी करते आता? ईस्टवर्ड. असं झालंय. मागच्या प्रश्नामध्ये कुठं होतं करंट? करंट फ्लोज ईस्ट टू वेस्ट. हा बरोबर आहे, ईस्ट टू वेस्ट. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट साऊथ ऑफ द वायर. साऊथ म्हणजे इथे कुठेतरी म्हणतायत. हा बेटा हा पॉईंट आहे, हा पॉईंट पी आहे. मग आता इथून तुला करंट काढता येईल, हे डायरेक्शन काढता येईल. अशी वायर पकड हातात, अशी वायर पकडली तर असेल बघा, असं 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 येईल ना बेटा, असं असं या डायरेक्शन. तर अशी आतमध्ये जाईल, बरोबर आहे का? अशी आतमध्ये जाईल म्हणजे काय येईल? आता हे आतमध्ये येते. इथे आतमध्येचा अर्थ काय कळतो का तुला? आतमध्ये येते. आत म्हणजे व्हर्टिकली अप का डाऊन? काय सांगितलं होतं बघ मागच्या प्रश्नामध्ये? मागच्या प्रश्नामध्ये अप आणि डाऊन. अप म्हणजे प्लस झेड, डाऊन म्हणजे मायनस झेड. म्हणजे तो आतमध्ये चाललाय म्हणजे व्हर्टिकली डाऊन. हो की नाही? हो की नाही? हो सर. चला, हा प्रश्न काय म्हणतोय बघा. अ नॉन प्लेनर लूप ऑफ कंडक्टिंग वायर करंट कॅरिंग आयस प्लेस शोन इन द फिगर. सगळं दिलंय. या पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड विचारली, पी पॉईंट. थोडं तुला आधी कळायला पाहिजे पी पॉईंट कसा आहे. ही अरेंजमेंट बघ. हे काय सर? हे एक्स ॲक्सिस आहे, हे झेड ॲक्सिस आहे आणि हे वाय ॲक्सिस आहे. बघा, हे एक्स आहे सर, हे काय बेटा? हे झेड आहे आणि वाय कुठलं आहे सर? वाय आतमध्ये गेलेले, वाय आतमध्ये गेले. हा पॉईंट कसा येईल बघा. एक्स मध्ये मला किती चालायचंय? ए चालायचंय. आणि वाय मध्ये चालायचंय का? वाय मध्ये नाही. वाय कुठे? आतमध्ये. असं आतमध्ये नाही चालायचं मला, असं वरती चालायचं. वरती म्हणजे झेड, म्हणजे इथे ए येणार. म्हणजे हा पॉईंट पी याचे कोऑर्डिनेट देऊन ठेवले आपल्याला A,0,A. थोडंसं नीट इमॅजिन करा काय, म्हणजे तुला लगेच कळून जाईल. मी काय करतो, ही एनसीईआरटी घेतो बघा, नीट लक्ष द्या. हे दिसतंय का? हे असं आहे. हा एक वरचा आहे आणि हा इकडे एक हॉरिझॉन्टल आहे बघा. हा एक वर्टिकल, एक हॉरिझॉन्टल. त्या डायग्रामकडे लक्ष दे. पी पॉईंट कुठे? पी पॉईंट. तर पी पॉईंट आहे ना या दोघांच्या एकदम मधोमधील बघ. असा येईल पी पॉईंट. कसा येईल सर? असा इकडे. इकडे पी पॉईंट येईल या दोघांच्या समोर. ह्याच्या पण समोर आणि याच्या पण समोर. आलं लक्षात? या लूपच्या पण समोर आणि या लूपच्या पण समोर. कारण टोटल साईड किती आहे? 2A आणि हा त्याच्या मधोमधील ए लेंथला येईल. ठीक आहे. आता नीट लक्ष दे. तुला काय करायचं? या प्रश्नाला एक जुगाड लागतो. हां, तसंच करायचं असतं या प्रश्नाला. दुसऱ्या पद्धतीने करायला गेलं तर अवघड पडेल. बघ, मी असे 2 वायर्स काढल्या. सर वायर तर नाही आहे सर मध्ये. नाही आहे पण मी काढतो का बरं? मी सांगेन तुला. अशा 2 वायर काढल्या आणि मी म्हणतो हा जो लूप आहे तुला बघ, करंट कसा फ्लो होतोय सर? करंट असा फ्लो होतोय है ना. करंटची डायरेक्शन जर तुला मी दाखवायला गेलो तर करंट असा होईल बघ. हा असा करंट आय, असा करंट आय. तर मी काय मानतो? मी मानतो या लाल वायरमधून एक असा करंट चाललाय आय है ना. त्याच पद्धतीने इथे करंट चाललाय, परत असा करंट चाललाय, असा करंट चाललाय. मी मानतो इथून पण करंट किती चाललाय? आय. म्हणजे हे करंट एकमेकांना कॅन्सल करून टाकतील. बरोबर आहे की नाही? अरे अशा पॅरल छोट्याशा 2 वायर पकडल्या. 2 नाही, ती एकच वायर ऍक्च्युली. एकदम फक्त मी काय म्हटलंय ना, अशा 2 वायर कन्सिडर करू शकतो. दोघांना कंबाईन केलं तर करंट कॅन्सल होऊन जाईल. अरे होऊन जाईल की नाही? हा, सॉल्व्ह करायला तसं करता येतं. आता बेटा जर तू बघितलं, हा जो लूप आहे, हा लूप कुठला लूप म्हणताय सर तुम्ही? हा जो झेड आणि वाय प्लेन मध्ये लाय करतोय. झेड आणि वाय प्लेन मध्ये लाय करतोय. याच्यामुळे असं मधोमध इथे मॅग्नेटिक फील्ड किती येणार आहे? जर तू नीट बघितलं तर याच्यामुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय येणार आहे? ती येईल सर कुठल्या डायरेक्शनला येईल? ती येईल या डायरेक्शनला. ही डायरेक्शन म्हणजे कशी? एक्स. बरं का? परत एकदा लक्ष द्या. असा होता तो, असा लूप आहे. जर तुम्ही असं पकडलं तर मॅग्नेटिक फील्ड कशी येणार? त्याच्या सेंटरला. सेंटरलाच पॉईंट आहे ना तो. असा सेंटरला मधोमध्ये येतोय. सेंटरला कसा येणार आहे? जसं सर्कलचा असतो का? सर्क्युलर लूप असतो का? सर्क्युलर लूप सारखं तुम्ही इमॅजिन करू शकता. सर्कलला पण असे असते बघ मॅग्नेटिक फील्ड. असते की नाही? हो सर, कळालं ना? हो, म्हणजे एक्स मध्ये येईल बेटा. त्याच पद्धतीने हा इकडचा जो लूप आहे हा असा, याची मॅग्नेटिक फील्ड कुठे येईल? जर हा मधोमध पॉईंट घेतला तर याची मॅग्नेटिक फील्ड कुठे येईल? ती येईल सर वरती अशी वाय. म्हणजे आन्सर मध्ये पाहिजे एक्स आणि वाय. आन्सर मध्ये एक्स आणि वाय पाहिजे. एकच ऑप्शन आहे एक्स आणि वाय नाही. वरती म्हणजे काय म्हणतोय मी? झेड म्हणतोय. वरती म्हणजे झेड आहे. ठीक आहे ना. एक्स आणि झेड म्हणजे एकच ऑप्शन पाहिजे. आलं का लक्षात? पुन्हा एकदा सांगतो, याला लूप मध्ये कन्वर्ट करून टाकलं, याला जर असं पकडलं तर अशी मॅग्नेटिक फील्ड येईल बघ. ह्याच्या या लूपच्या समोर येतो. या लूपच्या समोर आहे, अशी येईल एक्स मध्ये. इकडे अशी एक्स मध्ये येईल बेटा आणि इकडे कशात येईल सर? झेड मध्ये येईल. याच्यामुळे झेड मध्ये येईल. अशा पद्धतीने आपण मॅग्नेटिझमचे जवळजवळ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट लाईनचे सगळे क्वेश्चन कव्हर केलेत. यालाच परत सोडो. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला विचार. PDF मी टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेली आहे. कमेंट सेक्शन मध्ये तुला लिंक मिळून जाईल. ऑल द बेस्ट.